ए पुडगी देणार आहेस का नाही सांग. ए सोड, नाही देत तुला मी पुटगी. का म्हणून द्यायची का? 2 महिने दिलीच की. आणि घटस्फोट घेताना लाज नाही वाटली? घटस्फोट घेताना तुझं नुकसान झालं, माझं नाही का झालं? हा, नुकसान भरपाई पाय म्हणून मी तुला पोटगी द्यायची, पण माझ्या आयुष्याचं नुकसान झालंय त्याची भरपाई कोण देणार मला? तू तुझ्या सत्ता आयुष्याचं बरबादी करून घेतलीस. मी नाही केली तुझ्या आयुष्याची बरबादी. हे बघ, तुला नांदवा मी काय नाही म्हणत होतो का? पण तुझ्या अंगात मस्ती, तुझ्या आई बापाचा ऐकून माझ्या बरोबर घटस्फोट घेतला. बरं घेतला ते घेतला, आता झालंय ना तुझं बी वाटोळ माझं बी वाटोळ. मग तुझे तू आता माझ्यापासून वेगळी झाली तर हाताने कमवून खा ना, कशाला माझ्या जीवावर जगती या? माझ्या बरं राहायचं नाही ना तुला, मग माझ्या दिलेल्या पैशातनं तू तुझं पोट तरी कशाला बिनलाजे भरती या? पण तू तर म्हणला ना मी तुला जगावतो म्हणून, तुला पोटगी देतो म्हणून. मग ये ना माझ्या घरी राहा, जगावतो तुला. नाही कुठं म्हणलंय मी, हा? पण नाही, मला माझ्या आईचं ऐकायचंय, मला माझ्या बापाचं ऐकायचंय, माझ्या आई बापाचं ऐकायचंय. माझ्या आई बापाचं ऐकून मला तुझ्यापासून घटस्फोट घ्यायचा, वेगळं राहायचंय. माझ्या बरोबर राहायचं नाही, पण माझ्या पैशावर मात्र जगायचंय. वा ग वा, चल निघ. 1 रुपया देत नसतो तुला, लागले सांगायला. ह्यांचं मात्र असं झालंय, नवऱ्याबरोबर राहायला नको, पण नवऱ्याच्या मिळणाऱ्या पगारातून काय जी काय ठरलेली पोटगी, त्या पोटगीवर आयुष्य आराम मात्र करायला पाहिजे. अरे का अशा ना आमच्यासारखी पोरं बरबाद होऊन जाते नि की तुम्हाला पोटग्या देऊन देऊन. जा, नाही देत काय करायचे कर्जा. 2 महिने झालं ह्या बाबाने मला पोटगीच दिली नाही. फक्त देतो देतो म्हणतोय, नुसतं चाळवण्या लावल्या ते. नाही नाही, आता एक कामच करते मी ना, बापूंकडेच जाते आणि बघतेच. पोराचा काहीतरी खटका ओढायला दिसतोय बर का. मला तुरळक कानाव ऐकाय आले. काय रे लय झापा झापा आला? काय नाही, ती ही आली होती, कोण होती तुमची सुनबाई. मग काय म्हणली? आता 2 महिने झालं पोटगी दिली होती, हं, परत आता 2-3 महिने दिलीच नाही. हं. कुठवर द्यायची? आपण कर कर कष्ट करायचं, काबाड कष्ट करायचं, पै पै म्हणून रुपया गोळा करायचा आणि हिच्या दर महिन्याला भरती करायची होय. अरे तुला मी पहिलंच सांगत होतो, आता चांगली ॲप लावून घेतला ना पाठीमाग. अहो पण तुम्ही काय म्हणला, माझ्या पाहुण्या रावळ्यातली पोरगी आहे कर म्हणून. मी नग म्हणत होतो का नाही तुम्हाला? मी 4 मित्रांकडे चौकशी केली, पोरगी कशी आहे कशी नाही. वायच मला तिचं चालचलनी तर वेगळं कळलं, म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो की बापू आपल्याला ही पोरगी नको, आपण दुसरी करू. तुम्ही काय म्हणला, अरे बाबा आता पुरी मी आणत आहे कर म्हणून. बरं केली, नांदली का आता? अरे तिने 2 लाखाला थोका तर लावलाच लावला, आणि आता पोडगी मागती. कुठून द्यायची पोडगी तिला? मग हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं आधी. तुम्ही म्हणला माझ्या पाहुण्या रावळ्यातल्या ओळखीच्या पाळकीच्या या जुनी वाट चालू होईल. झाली का चांगली जुनी वाट चालू? ही होय पोटगी द्यायला दर महिन्याला जुनी वाट? आता काय मग असं होतंय का? डबल डबल परत नाही ना होऊ शकत. एकदा चुकतो माणूस. चुकलंय ना. हा. हे बघा मला आला वैताग. हम्म, तिला म्हणाव मी काय बाबा तुला इथनं पुढे रुपया देणार नाही. हम्म, बरं माझं अजून काय वय झालं नाही, मला दुसरी पोरगी कुणी बी देईन. हा. बरं उद्या दुसरं लग्न झालं तर तिला सांभाळायची का हिला पोटगी देत बसायचं? करायचं काय म्या? नाही ना, एक काम कर ना, आता कोर्ट टाकून आहे ना डायरेक्ट घटस्फोटच करून टाकते. आता झाला की घटस्फोट, कोर्टानं सांगितलं तेव्हा कुठं गेला होता तुम्ही? मग पोडगीचा काय संबंध आला अहो घटस्फोट झाल्यामुळे तो कोर्टानं सांगितलं ना की बाबा हिला दर महिन्याला एवढं एवढं द्यावं लागतं म्हणून. आता ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. मग आता हे वकील काय म्हणतोय ते बघायचं ना कोर्टात जाऊन. काय काय नाही, म्हणते काय नाही बघायचं. तुम्ही काय माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नका, तुमचं तुम्ही जावा, मी बघतो काय करायचं ते. बघ बाबा थपलो तू आता. परत जर जुन्या वाटेच्या नादाला लागला तर मग तुमच्याकडे बघतो. बरोबर. जुनी वाट चालू करा, जुनी वाट चालू करा, चांगली जिरावली या. पोरगी आल्यापासून घरी का नाही, माझ्या डोक्याला लय त्रास झालाय. काय करावं आणि काय नाही डोकं चाललं नाही. आलीच इथं बसलाय बाय बापू. का ग, काय झालं? तुम्हाला मेसेज आला होता का हो? कशाचा? पैसे पडलेल्याचा. अगं नाही आला. अहो तुमचाच नंबर फोन पे ला आहे म्हणून म्हणते आलाय का काय, पैसे बिशे आले नाही का? माझ्या डोक्यात तीच विचार चाललाय, तुझ्या नवऱ्याचं पैसे कसं काय आले नाही ती? आता म्हणून तर मी आले तुमच्याकडे विचारायला, आल्या बिल ते का काय बघा बरं एकदा. अगं नाही आलं, मला ते का मटेरियल आणायचं होतं उसाला, घरात ते तेल संपलंय, आला का काय किराणा संपलाय सगळा. माझं डोकं चालणार तर पैसे एकतर नाहीत. अहो पण त्यांनी सांगितलं होतं
2 महिन्यात लगेचच पैसे देतो म्हणून. हा बघ पोरे, आता घरीच सर आपण तर ती सोडचिठी घेतली आहे, हो. हा? पोटगी ठरली आहे हम्म. महिन्याच्या महिन्याला द्यायची. हो. पण त्याने 2 महिने दिलं तुला पैसे, पाठवलं. आता 2 महिने झालं त्याने 1 रुपया पाठवला नाही. हो तेवढं मग आहे. आता नक्की अडचण काय झाली काय नाही काय कळायच मार्ग नाही. नाही नाही बापू, आपण पण त्यांना अद्दल घडवू. आपण का नाही सरळ कोर्टात दावा करू. हा बघ एक काम करू, आपला ते मध्येच ती कोण आहे हे सगळं मिटवाय कोण होतं, ते राजाभाऊ होता. हो. त्या राजाभाऊकडे जाऊ आणि त्याला विचारू काय करायचं बाबा, कसं काय करायचं. 2 महिने झालं आम्हाला अजून रुपया आला नाही आणि मी तुला कवर सांभाळू बाबा. तुझं पैसे आलं तर मी त्यातनं तुला खाया पिया घालीन. देतील की, बघू आपण. नाही दिलं तर कोर्टात बघू काय करायचं काय नाही देते. मग असं करू, त्या राजाभाऊकडे जाऊ आणि तिथं राजाभाऊला चर्चा करू आणि ते काय सांगतोय ते बघू. बरं चला, एकदा राजाभाऊची गाडी हा. घेऊन चला. चल. अगं एक काम करते का, काय? तू कुठे येते परत माझ्यावर आणि ती कुठं आहे आणि कुठं नाही. असं कर, हा. तू आपलं घरीच जा, मी जाऊन येतो राजाभाऊला बघतो बरं बरं आणि जा. त्याच्याशी बोलतो सगळं काय असेल ती आणि मग आपण करू काय करायचं. पण ते पैशाचं बघा पहिलं. अगं त्याच्यासाठी तर चाललोय की मग. जावा जा. जा घरी आपलं. रानात आल्यावर बरं वाटतं इकडे गोट्यात. अजिबात काही टेन्शन नाही, निवांत झोपा काढायच्या. हा काढा की झोपा रानात. बोला की काय म्हणताय? काय म्हणताय, बरं की आमच्या मागं भुंगा लावलाय. काय आता आल्या का ती मिटवाय सगळं कोण होतं. मग एवढं मिटावलं तरी भोंगा लावलाय वे. अरे का 2 महिने झाले राजाभाऊ त्याने पुटगी दिली नाही अजून. आणि मग त्यात मी काय करू? काय करू म्हणजे आता मी विचाराय आलो या, आम्ही बाबा ह्याच्यात जाऊ का, कोर्टात जाऊ का. एक काम करा ना, त्याला फोन करा, बाबा काय म्हणावं तुझी अडचण आहे काय आहे ते, आम्हाला पैसे वेळचे वेळ मिळाले पाहिजेत. कसं आहे, पुरीचं लग्न जमावताना सुद्धा मी पुढं होतो, मिटावताना पण मी होतो. मी मिटावलं म्हणून पुडगी त्याला तरी तयार झाला काय. हो की, पण 2 महिने दिली, आता 2 महिने पुटगीनावर रुपया भेटला नाही आम्हाला. नाही नाही, मला सांगा सगळं मीच बघायचं का? हा म्हणजे लगीन पण जमावलं मीच, पुडगी द्यायला लावली मीच, आता पुडगी का देत नाही ती पण मी चिसरत बसू का? मला काय दुसरी कामं नाहीत का? मी चांगले ह्याने उपलं तुला विचाराय आलो बाबा कसं करावं. नाहीतर पोरगी तर काय म्हणली, सरळ आपलं परत केस करू तुझी. एक काम करा, त्याला कुठंतरी गाठा 2 जण जाऊन, हा आणि त्याला म्हणायचं बाबा ना काय आमचं वेळची वेळ आलं पाहिजे सगळं काय. तसं नाही, आता तुम्ही संकट पाहिजे, हा तुम्ही असला तर मिटल सगळं बरं काय. एक काम करा, फोन करा त्याला म्हणा बाबा तुला भेटायचंय, कधी वेळ आहे काय आहे आणि ठरवा आपण जाऊ भेटायला. हा, तसं करू. काय त्याची अडचण आहे काय आणि नाही. शेवटचं बरं का, परत मला तुमच्या भानगडीत घ्यायचं नाही कोणत्या. आम्हाला तर काही रोज तुझं उठून हे तर घरपोच आहे, आम्हाला तर हौस आली का. मग तीच सांगतो या, ती फोन करून विचारा आणि सगळं मिटवून टाकू आपण. हा हो बघ, आमची एकच इच्छा हा. आहे, महिन्याच्या महिन्यात त्याने पैसे पाठवायचं. अरे त्या पोरीनं जगायचं कशावर. म्हणजे त्या पुढे जगताय होय तुम्ही. पोरीचं झालं, हा तिला नको पैसे. मी काय म्हणलोय, त्याला फोन करा आणि विचारा काय. कोर्टाचा निर्णय काय होता, महिन्याला 10,000 रुपये तिला पुडगी पाठवायची. 2 महिने झाले का पोरीनं खायचं काय. चालतंय, तुम्ही ती मिटवा, कधी भेटताय सांगा, आपण भेटून मिटवून टाकू काय. फोन करतो. चालतंय नाही नाही, तुम्हीच फोन करा, आम्ही कशाला फोन करा काय. तुम्हीच फोन करा त्याला आणि बाबा काय झालं ते भेटू आपण. समोरासमोर म्हणजे ही सगळं तुम्ही अवघडच केलंय तुम्ही माझं. समोरासमोर मिटवून घेऊ. रोज उठून लागा आमच्या डोक्याला त्रास उग. परत हानबिगार बाबा कुणाचं लग्न जमावणार नाही आणि कुणाचं मिटवणार नाही, तिकडे काय करायचंय ते करू दे. हॅलो हॅलो, अहो पाहुणं कुठे? हाय की घरीच आहे. घरीच आहे व्हय? बरं ती भेटायचं होतं तुम्हाला जरा. या की राहणार या. रानात का? हो. नाही, एक अर्धा तास लागेल, आम्ही थोडस बोलायचं तुमच्या संग, म्हणजे वाईट काय वाटून घेऊ नका. चालतंय काय आहे ते एकदा. हा चालतंय चालतंय, हो 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 ठेवू का? हो हो. हा हा बापू, चालतंय. रानात आहे तो, जाऊ आपण. काय सगळ्यात महत्वाचं एकदाच काय आहे ते खटका मिटवा, परत मला अजिबात ह्या भानगडीत घेऊ नका तुम्ही. पोरगी सुद्धा येत होती माझ्यावर. हा तिला म्हणलं जा बाबा माघारी, तू कशाला उगा, मी बघतो राजाभाऊ कुठं आहे ते. नाही नाही, चालतंय चालतंय, ठीक आहे. काय लगेच जायचं का? हा जाऊ की. चालतंय, चला उठा. चांगलं झोपलो होतो तर काय अवघड आहे. राजाभाऊचा फोन आलता, हा पाहुणे येणार आहेत इकडं. बर. मग अशी ती पोरगी डोसालली का, हा त्याच्यामुळं तिनं काहीतरी कांड तिकडे केलेलं असणार आहे असं मला एकंदरीत शंका आहे. हा बर बर. तुम्ही मोरचं रान हाणायचं नाही, नाहीतर आपलं तुम्ही बैठकीत नाही आला तरी चालेल. मला काय पडले बाबा, पाहुणं तू जाणं.
नाही नाही सांगतोय माझा मी काय करायचं ना, माझ्या आयुष्याचं तुम्ही असं तसं वाट लावलीच, माझा मी बघतो काय करायचं ते. तुमचं तोंड फक्त आवळा. माझं एकाच 2 शब्द झाले मग बोल बस. एकाचं 2 शब्द आधीच नीट केलं असतं तर कशाला आय घालायला एवढी वेळ आली असती आमच्यावर. आता काय असं वाटलं होतं का ती पोरगी आपल्याला फसवून? अहो पण तुमचं झालं गेलंय. अहो तुमच्या काळात तुम्ही अगदी बायकोचं 2-2 महिने तोंड बघत नव्हता. आताच्या पोरी तुम्हाला काय सांगायचं, एवढे अपडेट झाले ते तुम्हाला ह्या बोटावर केलं सुद्धा कळून येत नाही. हा ना, लय फसवगिरीचं वातावरण केलं होतं पोरी. काय वातावरण केलं आणि ह्या केलं आणि त्या केलं, ही मिळमिळापणा तुमच्या अंगलोट आला या, बाकी काय सुद्धा नाही. मुळं एखादी पोरगी गावल्यागत केलं आणि लगे लावलं माझं लग्न, नाही घातली घोडं लावलं आयुष्याला सगळ्या. बरं आता तरी नीट सुधरून घे बाबा, ते पाहुण्या काय म्हणते ते बघ. काय आता पारा आमचा माझ जिरल्यावर घेतो की मी मिठवून. आता आता काय करावं ते तुम्ही येऊ नका बैठकीत, आमचा आम्ही बघतो काय करायचं ते. बरं, चालते बा, तू पाहुणा आणि तू. हा जा. मी अजिबात 2 शब्द बोलणार नाही. यांच्या नादाला लागून तर माझ्या जिंदगीच्या पिपाण्या झाल्या पारा. मिळमिळाचा भाव काय बाबा आता मी कर ह्या त्या, हे असलं बोलणं. काय आहे ती एकदाच काय आहे ती मिटवा तुमचं काय. हा हो का, इथं राहणार आहे इथं. राम राम. नाही नाही, तुमचं लग्न जमावलं, परत तुमची भांडणं मिटावली, आम्ही काय चूक केली का सांगा. बसून बोलू की या. हा या बसून बोलू. बसा बर. बसा निवांत, काय अडचण नाही. नाही नाही, निवांतच बसायचंय. मला एकदाच ह्या भानगडीतनी मोकळं व्हायचंय, तुम्हाला पण सांगितलंय बाप. हो, काय? खरं आहे. हा. काय यांची काय अडचण आहे विचारा. काय आहे तुमची अडचण? ती म्हणतात 2 महिने झालं पोडगी दिली नाही. का द्यायची? कधी हाय का यायची उत्तर? हा हा का, आपला रीतसर घटस्फोट झालेला आहे. बर. हा, कोर्टाने निर्णय दिलाय केव्हा महिन्याला 10,000 रुपये पोटगी द्यायची. बरोबर आहे. बस 2 महिने दिली. आता 2 महिने झालं 1 रुपया बी पाठवला नाही बाबाने. काय करायचं? मला काय म्हणायचं माहित आहे का, कोर्टानं दिला की निर्णय, मी नाही म्हणत नाही बर. की ह्या पोरीसोबत ह्या पोरानं लग्न केलं, हा मग ह्या पोरीचं नुकसान झालं म्हणून नुकसान भरपाई म्हणून दरमहा हिला 10,000 रुपये पोटगी मुलानं द्यायची. बरोबर, मग ती दिलंच पाहिजे ना तुम्ही. बरोबर आहे. हा मला सांगा राजा भाऊ, एखादी बिना लग्नाच्या पोरीवर माझं लग्न लावून द्या की, माझे बी वाटोळ झाले. बघा आता तुझं काय वाटोळ झालंय. आता मला सांगा, ह्या पोरीवर मी लग्न केलं, हा पोरगी मला सोडून दिली, बर. गेली का नाही? गेली. आता मी दुसऱ्या पोरीवर लग्न करायला जायचं म्हणलं हम्म. की पाहुणे रावळे काय म्हणतात माहिती आहे का, लगीन झालं ह्याचं पहिलं, साहजिकच आहे. म्हणणारच. मग माझं हे नुकसान झालं का नाही? नाही नाही, तसं तर बरोबर आहे, याचं काय चुकत नाही, त्याचं पण नुकसान झालंय. आहे की, बरोबर आहे की. हा पण तुम्हाला एवढं कळतंय, मग घटस्फोट करताना त्यावेळेस कोर्टातच भांडायचं ना, की बाबा मी पोटगी देऊ शकत नाही. हो का, आता ती काय झालं काय नाही मला ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. बर. तुम्ही काय करा, आपलं डायरेक्ट कोर्टात परत एकदा माझ्या वाटलं तर दावा टाका की बाबा ह्यो आम्हाला पोटगी देत नाही. मी बोलतो कोर्टात काय बोलायचं ते. चालते, आम्हाला काय तीच पर्याय आहे शेवटी. नाही नाही, कसं आहे माहितीये का, सारखं 100 वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढणार आहे का तुम्ही, सांगा बरं. एकदा निर्णय दिलाय ना, आणि ह्याचं पण काय चुकत नाही. काय तुम्हाला काय म्हणायचं, तुमचा निर्णय काय एकदाच सांगा. तुम्हाला मी एक सांगतो, हा मी काबाड कष्ट करतोय इथं. हम्म. हा, काबाड कष्ट करून रात पैसा जमावतोय आणि त्यातनं तिला 10,000 रुपये मी पोटगी देतो या. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता मला सांगा, उद्या यदा कदाचित माझं दुसरं लग्न झालं, हम्म. लग्न झाल्यानंतर ना मला तिचा बी संसार आहे. हायच की. बरं मी तिच्यासाठी करायचं का ह्या सोडून गेलेलीसाठी करायचं, तुम्ही सांगा बरं. ही बरोबर आहे बरं का, म्हणजे दोन्हीकडून अडचण आहे याची. म्हणजे पोटगी पण द्या आणि संसाराचा गाडा पण वाढा, म्हणजे डबल खर्च आहे ना. हो, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्यात एक गोष्ट मला कळाली आहे, तुम्ही पोटगी घेता आणि तुमचं घर चालवता. हा, चालवता का नाही? म्हणजे तुम्हाला ह्यांना कसं आहे, आयतं सगळं येतंय, महिन्याला पैसे येतात ना, त्याच्यावर नुसतं घर चालवायचं. म्हणजे तुमचं घर चालवायला हे पाहुणा मोकळा आहे का? हा, बर आता मी काय म्हणतो, नवऱ्यापासून 4 दिवस बायको लांब राहिल्यानंतर मला वाटलं कमीत कमी बायकोला अक्कल येईन बर. की बाबा नवऱ्यापासून लांब राहिलं ना आपली काय अवस्था होती ती. म्हणून मी बी आपलं ग बसलो. तुम्ही एकदा काय करा, पोरगी कुठे आहे? हाय की घरी. घरी आहे. हा, एकदा पोरीला इचरा हा की बाबा हो का, माझ्या अजून बी तिला काय नांदवायचं नाही अशी काय ही नाही,
फक्त पुरीच्या आई बापानं त्यावेळेस लय नाकानं वांगी सोडली म्हणून मी बी ह्या निर्णयाला पोचलो होतो. माझी अजूनही काय अडचण नाही. तिला फक्त एकदा विचारा की बाबा तुला नांदायचंय का. घटस्फोट झाला असला तरी ह्यो पट्ट्या परत एकदा नांदवायला तयार आहे. कळलं का? कळलं? हा, आणि असल्या चांगल्या माणसासंग घटस्फोट घेऊन बसली पोरगी, ज्याचं नाही त्याचं ऐकून. हा, आता ह्याला एकच निर्णय आहे, ह्याच्यावरती उपाय एकच आहे. आणि त्या उपायामुळे काय होईल माहिती आहे का? दोन्ही घरचं चांगलं होईल. पुरीचं पण वाटोळं व्हायचं नाही, ह्या बिचाराचं पण वाटोळं व्हायचं नाही. तिला सांगा परत नांदा या. दोघांच्या काय अडचणी असतील ना, दोघं बसून मिटवा. हा, काय कसं असतं, संसार समजुतीनेच होतो आणि ती समजुती दोघांकडे पाहिजे. एकट्याकडे समजूतदारपणा असून उपयोग नाही. काय बरोबर आहे. पोटगी देऊन तुम्ही किती दिवस सांभाळणार आहे पुरीला? किती दिवस सांभाळणार आहे सांगा बरं. आणि सगळ्यात महत्वाचं, घरी राहून पोटगी मिळती म्हणून पुरीचा जर पाय घासारला तर अख्ख्या गावात आबरू जाईल तुमची. काय आणि पोरगी काय घरी वस्तू ठेवायची वस्तू नाही. हा हे बघ राजाभाऊ, हा हे मला आता बोलल्यानंतर कळलंय, माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. आले ना लक्षात? काय करतो, हा, मी पुरीला विचारतो की बाबा पाहुणं परत नांदवायला तयार आहेत. विचारतो नाही, सांगा असं असं आहे ना, असं असं तुला करावं लागेल. हो की, पण तिला विचारलं पाहिजे की. आपण तिच्या भल्यासाठीच करतोय ना आपण. हो पाहुणं, सगळं तुमचं मान्य हा. आहे, तिच्या भल्यासाठी करतोय, सगळं कळतंय मला. पण आता तिच्या निर्णया पुढे मी काय करणार आहे? मग विचारा एकदा. आणि चालतंय. बघा इथंच बसतो, तुम्ही जाऊन या. मग तीच तुम्हाला सांगतोय, तिला मी विचारतो, बघ बाबा पाहुणं तुला नांदवायला तयार आहेत, हम्म. तुझी काय इच्छा आहे सांग मला. चालते चालते. आणि जर ती होय म्हणली तर चांगली गोष्ट आहे. आता नाही म्हणली तर शेवटी आता मी तरी काय करणार आहे? ती नाही म्हणली तर एकच करायचं, फक्त ह्या बिचाऱ्याला परत पोटगीसाठी त्रास द्यायचा नाही. अजिबात नाही. काय नुकसान काय एकटीचं झालं नाही, माझं बी नुकसान झालंय. त्याच्यामुळे मी काय बाबा देणार नाही. मला फास दिला तरी चालेल, पण आपण काय कसं देणार नाही. होतं, घटस्फोट घेतला म्हणलं का नाही, बायांचं कसं असतं, माझं नुकसान झालंय, माझं नुकसान झालंय. म्हणजे गाड्याचं नुकसान होत नाही का सांगा बरं? हा, मग त्यांनी सगळंच करायचं, त्याचा कोण विचार करणार? जावा या विचारून. चालतंय. हा, चला. जावा. कसं आहे माहितीये का, ह्या असल्या गोष्टींना आई बाप पण जबाबदार असतात. नाही मग तेच काय? ना, हो देवा अक्कल येऊ द्या. आई काय म्हणती, आम्ही आमच्या पोरीला सांभाळू. पण पोरीला सांभाळणं एवढं सोपं नसतं. काय या की बापू. हा बघ, हा जाऊन आलो त्या पाहुण्याकडे. हा, काय म्हणले? पाहुणा म्हणतोय मी काय पुटगी देणार नाही, मला फास दिला तरी चालेल, पण मी पुटगी देणार नाही. नाही नाही, ती पुडगी कशी देत नाहीत ना, ती पण आपण आता बघूच. अगं कसा दिल, त्याचं काय चुकतंय तेव्हा? काय चुकतंय माझी? अगं तू भांडणं केली, हा, घटस्फोट घेतला, हा. तुला 2 महिने पुटगी दिली, हम्म. आता देत नाही, बरोबर का? हा, नाही देत. अगं हो, सगळं खरं आहे, पण आता त्याचं दुसरं लग्न करायचं म्हणलं तर त्याला कोण पोरगी देत नाही. हम्म. बरं, जरी दुसरं लग्न केलं त्याने त्या पोरीला बघायचं का तुला पुटगी द्यायची? मग आता नक्की काय म्हणतात ती? अगं मला बी, मी तुझं ऐकून याडा झालतो, तिथं गेल्यावर माझ्या बी डोक्यात प्रकाश पडला. हा. ती पाहुणा इतका चांगला आहे बिचारा, ती काय म्हणते माहिती आहे का, हो का पाहुणं, मी पुरीला नांदवायला तयार आहे, हम्म. पण तिनं नांदलं पाहिजे. अहो पण बापू, आता एकदा एकदा झालाय घटस्फोट, परत जायचं म्हणल्यावर माणसं काय म्हणत्याल? अगं त्या माणसाचं जाऊ दे तिकडं, ती माणसं गेली चुलीत, आणि माणसाला काय करायचंय? अगं तू घरी जरी राहिली तरी माणसं मला नावच ठेवणार आहे ती, आणि तू तिथं जरी गेली तरी नावच ठेवणार आहे ती. आणि माणसाचं हे बोलणारे असते तर त्यांच्या बोलण्यात तोंडाला हात लावा येतोय का? नाहीच की. मला वाटते आपलं हा, ही आपल्याकडून चूक झाली, आपण मान्य करू आणि हे मिटवून घेऊ, आणि आपलं पुन्हा आपलं तो संसार चांगला आपल्या गोडीनं तिथं राहा. बरं चालतंय, जाते मी माझ्या घरी. जाती नाही जाच. हा. हो, पोरगी काय घरी ठेवायची वस्तू नाही. 4 माणसं, तुला बी माहीत आहे, एकटं असलं की 4 लोक कशा नजरेनं बघते ती, कसं टोचून बोलते ती, आणि हे सगळं ऐकण्यापेक्षा आपल्याला आपल्या नवऱ्यापाशी असलेलं काय वाईट आहे का? जाऊ दे, ती भांडणं झालं गेलं, गंगेला मिळालं. आपलं एक काम कर, जा आपल्या नवऱ्यापाशी आणि सुखाने राहा. माझ्या बी जीवाला गोर नाही आणि तुझ्या बी जीवाला त्रास नाही. जाऊ का? हो. राजा भाऊ, बोला. बराच वेळ झालं, पाहुणे गेले अजून आलेच नाही. नाही असू दे, वेळ लागू द्या. काय आहे ती मिटवून टाकू आपलं. काय बघा तुमच्यानं पटत असलं तर माझं नाही आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्पष्ट बोलला ती बरं केलं.
काय उगच नाही तर त्यांचं जे सांगेल ते ऐकायचं हा काय आहे का नाही पाहुणं बोला. हायला उशीर झाला बरं का. नाही नाही हो ते की उशीर झाला तरी चालेल पण मिटलं पाहिजे. काय म्हणली पोरगी? पोरीला चांगले समजून सांगितले सगळ्या गोष्टी. हा होय म्हणली बरं का. हा मग ती नांदाय जाते मी. आणि मग हीच जर अगोदर केलं असतं तर कशाला घटस्फोट झाला असता. अहो पाहुणं, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, हे फक्त तुमची एकटी समस्या नाही किंवा माझी एकटी समस्या नाही, बरोबर माझ्यासारखी अशी लाखो लोक आहेत ती खरंय खरंय. की ज्यांना बायकांना घटस्फोट दिल्यात आणि तुम्हाला सांगतो की ह्यांना नुसतं पोटगीवारी जगावते ते. काय नाही तर त्याच्यावरच लगीन करायचं 4 दिवस नांदायचं आणि यायचं आणि म्हणायचं माझं नुकसान झालंय मला एवढं. तुम्हाला माहित आहे का राजाभाऊ, ह्यातली खरी परिस्थिती तुम्हाला माहित आहे का? काय ह्या काय आता सगळ्या नाहीत बरं का, हा ह्यातल्या काय काय पोरींची लग्नाच्या अगोदरच लपडी होती. बरोबर. ह्यांना काय केलं माहित आहे का, 4 दिवस लग्नाचं नाटक केलं, हा लग्नाचं नाटक करून लग्न केलं, लग्नानंतर 4 दिवस नांदल्या की माहेराला जी निघून आल्या की डायरेक्ट ह्यांना केस टाकली कोर्टात, मला नांदायचं नाही, मला पोटगी पाहिजे. बरोबर. म्हणजे ह्यांना काय केलं की नवरा जो केलाय त्या नवऱ्याकडून 4 रुपये काढलं दर महिन्याला आणि आयुष आराम करतात कोणाकुंड बाहेर ठेवलेल्या. बरं डायरेक्ट ठेवलेल्याच मी म्हणतो, काय कुणाला माझे काय करायचे करू द्या. बरोबर बरोबर. ही सत्य परिस्थिती आहे राजाभाऊ. नाही नाही आणि ही ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, तसाच पायंडा पडत चाललाय समाजात सगळीकडे. मग तेच होतंय ना, सगळ्या नाहीत, हा सगळ्यांना आपण सगळ्या बिचाऱ्यांना नावं ठेवतच नाही, बरोबर की, पण सर्रास असंच घडतंय या. पण घडतंय काय एकीकुंड पैसे काढायचे आणि मौज मजा एकीकडे करायची, दुसरा नवरा बी करायचा नाही का, एक ठेवलेला आहेच. बरोबर. पण ते ठेवलेला किती दिवस जाणार आहे सांगा मग बरं. ह्या बायकांना तेच कळाना ना की बाबानो घटस्फोट झाला म्हणजे एका बिचाऱ्याचं नुकसान झालं नाही किंवा तुझं एकटीचं नुकसान झालं नाही, ते दोन्ही बाजू नाण्याला 2 बाजू असते त्या. बरोबर. आज ह्याचं बी नुकसान होतं आणि हिचं बी नुकसान होतं, नाही असं नाही. ह्या दोघांनी समंजसपणा करून माझं कोर्टाला बी एवढंच सांगणं आहे की नुकसान एकाचं कधी आयुष्यात होतच नाही, नुकसान दोघाचं बी होतं. उद्या लग्न करायला जायचं म्हणलं तरी माझ्यासारख्याला विचारतात किंवा लागा दुसरं ठेवला आहे, ह्याचं पहिलं लग्न झालंय मग ह्याच्यात काहीतरी फॉल्ट असेल किंवा बाबा ह्याची काहीतरी चूक असेल म्हणून ह्याची पहिली बायको सोडून गेली. उद्या तिने जरी लग्न करायला जायचं म्हणलं तरी कोर्ट काय पुढची माणसं काय विचारते ती, बरोबर. हिनं पहिल्या नवऱ्यापाशी नांदली नाही, का नांदली नाही, काय कारण आहे ती. कारण काहीतरी असते, मग हा. हिच्यात काहीतरी दोष असेल, बरोबर. उद्या आपल्या पोराबरोबर कशी नांदेल. हा म्हणजे राजाभाऊ नुकसान दोघाच आहे का नाही ही कळतंय का? नाही नाही, बरोबर. आणि ह्या गोष्टीतून माणसाने ताडा घेतला पाहिजे की कसं असतं, लग्न हे काय सारखं नसतं, तो काय नसतं. पोरखेळ नाही. नाही. सगळ्यात महत्वाचं तो काय पोरखेळ नाही. हो काय आयुष्यभराचं माणसाची वाटोळं पण होतं आणि चांगलं पण होतं. दोघं जर नवरा बायको जर समजीक असले ना तर संसार चांगला कडला जातो, नाही तर पत्रावळ्या होतात आयुष्याच्या. अवघड होतंय. हा? आलं का लक्षात? आता आता परत सगळं चांगलं झालं या, आता सगळे व्यवस्थित राहा. आता ही सुद्धा गोष्ट मी तुमची सगळी ही करून टाकली काय. हा चला. आणि राजाभाऊ सगळ्याच पुरी नाहीत बरं का, तुम्हाला सांगतो ह्यातल्या काय पुरी आहेत का नाही, ह्यांना लग्नाच्या अगोदरच बाहेर लपडी केलेली असते ती. बरोबर. तुम्हाला सांगतो ही समाजाला दाखवाय पुरतं आणि घरातल्यांना दाखवाय पुरतं फक्त हे दुसरा नवरा करतात. नवरा करून 4 दिवस त्याच्या बरोबर नांदतात, 4थ्या दिवशी माघारी येतात, नवऱ्यावर केस टाकतात की लगे पुटगीचा अर्ज दाखल करतात. हा बरोबर. ह्यांना जर दुसरा नवरा करायचा असता तर ह्यांना लगे दुसरा नवरा केला असता, पोटगी देखील मागितली नसती. पण दुसरा नवरा का करत नाहीत, ह्याला सोडचिठ्ठी दिली या, ह्याच्याकडून महिन्याला गाबाळ येतंय आणि ह्यो आपला लग्नाच्या आधीचा आयताच गावतोय ठेवलाला. मी ठेवलालाच म्हणणार ह्याला, नाही नाही बरोबर आहे. बरोबर. लग्नाच्या आधीचा ह्यो ठेवलाला आयताय आपलं, म्हणजे पैसे ह्याच्याकडून घ्यायचं आणि आयुष आराम ह्याच्यावर करायचा का वास. ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना निघली पाहिजे का नाही. सगळ्या नाही त्या, ह्यातल्या काय अशा आहेत त्या